आजच्या काळामध्ये तरुणांमध्ये सगळ्यात मोठी समस्या जर कुठली उद्भवत असेल तर केस गळती आणि टकलं पडणं ही सगळी समस्या जी आहे ती तरुणांना भेडसावत असते. या समस्येवर उपाय काय हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये मी अमित आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. राम मारुती रोड येथे लाडन सिटे या रुग्णालयात सध्या आपण आलो आहोत आणि या क्लिनिकमध्ये हेअर संबंधित या समस्येसंबंधित सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज या ठिकाणी मिळणार आहेत. आपण या क्लिनिकमध्ये आलेलो आहोत. राम मारुती रोड येथे असणारं लॅडन सिटे हे जे क्लिनिक आहे मागील 2 वर्षांपासून ठाणेकरांना सेवा देत आहेत आणि या रुग्णालयाचे हेअर ट्रान्सफर स्पेशलिस्ट डॉक्टर गजानन जाधव सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि आपल्याला असणारे हे जे भेडसावणारे प्रश्न आहेत केसांसंबंधात या सगळ्यांशी विचारणा आपण डॉक्टरांशी करणार आहोत. खरं तर आजच्या काळामध्ये सगळ्यात जास्त तरुणांना भेडसावणारी ही समस्या म्हणजे केस गळणं, टकलं पडणं. याच अनुषंगाने या सगळ्यांची महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ते आज आपल्याला डॉक्टर गजानन जाधव सर देणार आहेत. सर, ठाणे लाईव्हमध्ये आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर्वात पहिला प्रश्न माझा हेच राहील की हेअर ट्रान्सफर म्हणजे काय आणि आजच्या काळामध्ये तरुणांना सगळ्यात जास्त ही समस्या भेडसावते, याच्यावरती उपाय काय सर? तर हेअर ट्रान्सप्लांटेशन हा एक परमनंट इलाज आहे की जो टकलेपणावरती आहे. आता हेअर ट्रान्सप्लांटेशनची स्टेज ही जेव्हा येते त्यावेळेस की पेशंटचे जे केस असतात ते मुळासकट गेलेले असतात. म्हणजे जिथे मेडिसिन्स किंवा बाकीचा कुठलाही उपचार कार्य करत नाही अशा वेळेस आपण हेअर ट्रान्सप्लांटेशन करतो. ठीक आहे, मनुष्य एका मिनिटात कधीच टकला होत नाही किंवा एका वर्षात पण टकला होत नाही. तर इम्पॉर्टंट काय आहे की ज्यावेळेस केस गळती सुरू होते त्यावेळेस जर ट्रीटमेंट स्टार्ट केली तर केसांची आपण जी आहे लाईफ जी आहे ती वाढवू शकतो. तर आपण डायरेक्ट हेअर ट्रान्सप्लांटेशनकडे न जाता हेअर ट्रान्सप्लांट करण्याची का गरज पडते आपण त्याच्यावरती पहिले बोलूया. राईट. तर टकलेपणा हा तरुण वयात येणारा प्रॉब्लेम आहे. लहान मुलांना तुम्ही टकलं कधी बघितलेलं नसेल मोस्ट ऑफ द टाइम्स. कधी कधी चाय किंवा उंदरी लागणे आपण ज्याला म्हणतो की तिथे लहान मुलांचे केस कधी कधी जातात. पण आपण वयात जर आलो 18-19 वर्षानंतर आपल्या शरीरामध्ये जे चेंजेस होतात, बेसिकली जे पुरुषांच्या शरीरामध्ये चेंजेस होतात स्त्रियांच्या याच्यामध्ये वयात आल्यानंतर चेंजेस होतात. तर एक हॉर्मोन असतो टेस्टोस्टेरोन नावाचा हॉर्मोन, जो मेल हॉर्मोन आहे बेसिकली की मेल्समध्ये सगळ्या मेल्समध्ये असतो. आणि एक परत हॉर्मोन असतो 5-डायहॅड्रॉक्सी-टेस्टोस्टेरोन. तर हे 2 जे हॉर्मोन आहेत ते मेल हॉर्मोन्स आहेत. ज्यावेळेस आपला हेअरफॉल व्हायला स्टार्ट होतो त्यावेळेस हे हॉर्मोन्स जिनेटिकली इन्फ्लुएन्स असतात. म्हणजे आता समजा तुमच्या घरामध्ये वडिलांना, काकांना किंवा आईच्या साईडला मामांना किंवा आजोबांना टकलेपणा आहे. तो टकलेपणा जो आहे तो तुमच्या शरीरामध्ये जीन्स कॅरी करतो. म्हणजे हा जिनेटिक इश्यू आहे. तर समजा तुमच्या वडिलांचे जीन्स तुमच्या शरीरामध्ये आलेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते टकलेपणाचा प्रादुर्भाव दाखवायला लागले. राईट. सो हे जे जीन्स आहे ह्या जीन्सच्या थ्रू DST नावाचा जो हॉर्मोन असतो तो कंट्रोल केला जातो. ठीक आहे. तर हा हॉर्मोन तुमच्या केसांच्या मुळावरती आघात करतो आणि केसांना कमजोर करतो. तर तुम्ही बघितलं असेल की केस सुरुवातीला पूर्ण जायला स्टार्ट होतात, हळूहळू मागे जातात. जसं जसं वय वाढत जातं टकलेपणा मागे मागे जातो. ठीक आहे. तर एक ठराविक टकलेपणाचा पॅटर्न प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये असतो, त्यानुसार आपल्याला टकलेपणा येतो. तर हे झालं जिनेटिक कॉज आणि हॉर्मोनल इफेक्ट याचा. जर आपण सपोज आपल्याला 20-22व्या वर्षी आपल्याला टकलेपणाची सुरुवात झाली किंवा हेअरफॉलची सुरुवात जर झाली असेल आणि त्यावेळेस जर ट्रीटमेंट आपण स्टार्ट केली, मेडिसिन्स आहे, काही PRP नावाचं ट्रीटमेंट, लेझर ट्रीटमेंट्स आहे, तर आपण ह्या केसांची लाईफ वाढवू शकतो. पण बऱ्याच वेळेस काय होतं, लोक यांना निग्लेक्ट करतात, ट्रीटमेंट घेत नाही आणि ज्यावेळेस येतात त्यावेळेस बरेच टकलेपणा झालेला असतो. केसांची मुळता नष्ट झालेली असतात. जी केसांची मुळं असतात ती नष्ट झालेली असतात. त्याच्यामुळे आपल्याला इथे मेडिसिन ट्रीटमेंट काही काम करत नाही किंवा मेडिसिनने आपल्याला याच्यावरती उपचार करता येत नाही. तर अशा वेळेस आपल्याला हेअर ट्रान्सप्लांटेशन करायला लागतं. सर, अनेक रुग्णांमध्ये भीती असते की बाबा हेअर ट्रान्सप्लांट केल्याने कॅन्सर होतो की काय, काय मेंदूच्या समस्या जाणवतात का काय, या गैरसमजाविषयी सर एकंदरीत त्याच्यावरती काय पडदा टाका? चालेल. आता हेअर ट्रान्सप्लांटेशन म्हणजे नेमकं काय, आजचा तुमचा प्रश्न होता, त्याला मी थोडीशी पार्श्वभूमी दिली. हेअर ट्रान्सप्लांटेशन का करायला लागतं. आता याच्या पुढे जाऊया की आपण हेअर ट्रान्सप्लांटेशन म्हणजे नेमकं काय. आता हेअर आणि ट्रान्सप्लांट तुम्ही
ट्रान्सप्लांट तर बरेच ऐकले असणार. किडनी ट्रान्सप्लांट आपण फार वर्षानुवर्षांपासून ऐकतोय, राईट. आता तुम्ही लिव्हर ट्रान्सप्लांट पण ऐकताय, कदाचित हार्ट ट्रान्सप्लांट पण तुम्ही ऐकलं असेल, राईट. तर याच्यामध्ये काय असतं की आपण कुठेतरी डोनर असतो, कुणाकडनं तरी आपण ते डोनर घेतो आणि दुसऱ्या मनुष्यामध्ये ते इम्प्लांट करतो. किडनी समजा आईवडिलांच्या साईडने किंवा भावाची किडनी काढून लावलेलं तुम्ही ऐकलं असेल. पण हेअर ट्रान्सप्लांटमध्ये आपण जो मनुष्याचा हेअर ट्रान्सप्लांट करायचं आहे त्याचीच केस फक्त आपण लावतो. कारण त्याचं असं आहे की कुठल्याही ट्रान्सप्लांट केल्यानंतर तुम्हाला काही मेडिसिन्स घ्यावे लागतात जर आपण दुसऱ्या कुणाचा जर ऑर्गन यूज केला तर. ह्यामध्ये कसं आहे, हेअर जो आहे हा आपण इम्पॉर्टंट ऑर्गन म्हणून कन्सिडर करत नाही. जर केस नसतील तर मनुष्य जिवंत राहतो, पण लिव्हर, किडनी, हार्ट जर नसेल तर पेशंट जिवंत राहू शकत नाही. म्हणून हा जो पार्ट आहे हेअर ट्रान्सप्लांटचा हा कॉस्मेटिक किंवा नॉन इसेन्शियल सर्जरीमध्ये येतो. गरजेचं आहे केस असणं, असं नाही म्हणत आहे की मी बिईंग अ हेअर ट्रान्सप्लांट सर्जन की केस महत्त्वाचे नाही आहेत. केस महत्त्वाचे आहेत ॲज अ पार्ट ऑफ पर्सनॅलिटी किंवा आपला फेसचा पार्ट म्हणून हे आहे. देवाने दिलेत म्हणून इम्पॉर्टंट आहे म्हणूनच दिलेत, बरोबर आहे. त्याला आपण निग्लेक्ट करू शकत नाही, पण त्याच्याशिवाय सुद्धा जिवंत राहू शकतो म्हणून मी हे सांगतोय तुम्हाला. तर हेअर ट्रान्सप्लांटमध्ये हेअर म्हणजे केस प्रत्यारोपण जे आहे हे स्वतःच्याच केसांचं केलं जातं. तुम्ही स्वतःचे केस कुठून असू शकतात, तर डोक्याच्या मागचा भाग जर तुम्ही कधी विचार केला असेल की ह्या भागातले केस युजली जात नाही, बरोबर आहे. त्यामुळे ह्या भागातले केस जे असतात हे जेनेटिक आणि हॉर्मोनल रेजिस्टंट असतात. म्हणजे हे केस लाईफटाईममध्ये कधीही गळत नाही किंवा त्यातली डेन्सिटी ही मूलतः चांगली राहते. म्हणून आपण ह्या भागातले केस काढून जिथे टकलेपणा आला आहे तिथे मुळासकट लावतो. म्हणजे काय, तर सपोज एक तुम्ही जर साधा विचार केला की एक झाड मुळासकट उचलायचं आणि दुसऱ्या जागी लावायचं जेणेकरून परत त्याची ग्रोथ होईल, लक्षात. पण जिथनं झाड आपण मुळासकट काढलं तिथे परत ते झाड येत नाही, कारण की आपण मुळासोबत काढलेलं आहे. तसंच हेअर ट्रान्सप्लांटेशनमध्ये ज्यावेळेस आपण मागचे केस काढतो हे मुळासकट काढले जातात. आपण त्याला रूट ट्रान्सप्लांटेशन किंवा फॉलिक्युलर ट्रान्सप्लांटेशन असं म्हणतो. आपण त्याला हेअर ट्रान्सप्लांटेशन हा एक कॉमन वर्ड झाला, पण आपण याला फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांटेशन किंवा फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन टेक्निक ऑफ हेअर ट्रान्सप्लांटेशन असं म्हणतो, राईट. त्यामुळे कधी कधी एक एक केस काढून इथे लावला जातो किंवा पूर्ण स्ट्रीप काढून चमडीसोबत काढून त्याच्यातला एक एक केस मायक्रोस्कोपमध्ये डिव्हाइड करून मग लावला जातो. त्या वेगवेगळ्या टेक्निक्स असतात. तर हे मूलतः हेअर ट्रान्सप्लांटेशन जे आहे हे स्वतःच्याच केसाचं केलं जातं, पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट, याच्यामध्ये 2 छान डोनर एरिया असतात. हा मागचा एरिया आणि दाढीचे केस हे 2 छान असतात कारण की यांची युजली लेंथ सेम असते, टेक्स्चर बऱ्यापैकी सेम असतं आणि बाकीच्या बॉडीवरचे केस जे असतात त्यांची लेंथ युजली वाढत नाही तेवढी किंवा त्यांचं टेक्स्चर कमी असतं. त्यामुळे आपण ह्या 2 भागातनं केस काढून जिथे एक टकलेपणा आहे तिथे त्यांना ट्रान्सफर करतो. याला आपल्याला हेअर ट्रान्सप्लांटेशन असं म्हणता येईल. तर हेअर ट्रान्सप्लांटेशन खूप मोठी सर्जरी आहे का, खूप रक्तस्राव होतो का, जीवघेणी सर्जरी आहे का, कारण की तुम्ही मध्ये न्यूजमध्ये एखाद्या वेळेस ऐकलं असेल की बाबा हेअर ट्रान्सप्लांटेशनमुळे हा प्रॉब्लेम झाला किंवा तो प्रॉब्लेम झाला. तर हे प्रॉब्लेम का येतात, याच्या कारणं काय आहेत किंवा त्याच्या आपल्याला रूट कॉजपर्यंत जाणं गरजेचं आहे. आता कसा झाला आहे, हेअर ट्रान्सप्लांटेशन ही एक सुपरफिशियल स्किन सर्जरी आहे. म्हणजे काय, तर आपण स्किन जो भाग आहे आपल्याला कुठे कट जर लागला तर आपली स्किन कट होते, तिथनं ब्लिडिंग होतं वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी होत्या. आपण 1-2 टाके मारू शकतो आणि ते क्लिअर होतं. त्याच्यासाठी खूप मोठा स्पेशलिस्ट डॉक्टरची कधी गरज नाही पडत आपल्याला. आपण छोट्या एका BMS BHMS डॉक्टरकडे जरी गेलो तर ते टाके मारण्यामध्ये तेवढं ते पारंगत असतं की ते तुमची सर्जरी करू शकतात तेवढी, 1-2 टाके टाकण्याची. तर ही सर्जरीसुद्धा स्किन सर्जरी आहे. म्हणजे काय, तर हे जे स्किन आहे आपल्याला ह्या डोक्याचा भाग आहे त्याला आपण स्कॅल्प असं म्हणतो. ही स्कॅल्प सर्जरी आहे. म्हणजे काय, तर 5 मिलीमीटर डेप्थपर्यंतची सर्जरी आहे. त्याच्यापेक्षा आतमध्ये किंवा त्याच्यापेक्षा डीप आपण ह्या सर्जरीमध्ये जात नाही. ही मेंदूची रिलेटेड सर्जरी नाही आहे. मेंदू हा कवटीच्या आतमध्ये छानपैकी प्रोटेक्टेड आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारची इजा ह्या सर्जरीमध्ये होत नाही, कारण की ही स्किन सर्जरी आहे, ब्रेन सर्जरी नाही आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा डोक्यामध्ये आपण काहीतरी करतोय म्हणजे मेंदूमध्ये काही प्रॉब्लेम होईल का किंवा डोकेदुखी होईल का किंवा अजून कुठले प्रॉब्लेम होतील का, कारण की हा मेंदू भाग हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आपल्या शरीराचा, राईट. त्यामुळे असं कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. त्याचं रिझनच हे आहे की 5 मिलीमीटरपर्यंतची सर्जरी आहे, सुपरफिशियल स्किन सर्जरी आहे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त लोकल ॲनेस्थेशियाचा यूज केला जातो. म्हणजे काय,
तर इथे भूल आणि मागच्या भागाला भूल अशा 2 ठिकाणी भूल दिल्या जाते आणि हा चमडीचा भाग फक्त सुन्न होतो. याच्या खाली पेशंटला कुठल्याही प्रकारची भूल नसते. पेशंट उठून बसू शकतो, पाणी पिऊ शकतो, मध्ये जेवणसुद्धा करू शकतो, वॉशरूमलासुद्धा जाऊ शकतो, गाणे ऐकू शकतो, तुमच्याशी गप्पासुद्धा मारू शकतो. तर याचं लाईव्ह प्रात्यक्षिक आपण आज बघणार आहोत. मी तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाईल. तिथे तुम्हाला पेशंटशी एखादा मिनटं बोलण्याचा चान्ससुद्धा देईल, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्टली हेअर ट्रान्सप्लांटेशनमध्ये पेशंटचा कम्फर्ट लेवल किती असतो, पेशंट नेमकं काय अनुभूती करतो, हे सुद्धा आपण पेशंटसोबत, जर पेशंट कम्फर्टेबल असेल आपण त्यांच्याशी बोलू शकतो. कारण की माझ्याकडे बऱ्याच वेळेस पेशंट इंटरनॅशनल असतात. आपला आहे मराठी चॅनल. जर हिंदीमध्ये पेशंट कम्फर्टेबल असेल आपण त्यांना हिंदीमध्ये सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच सर, आपण गजानन सरांसोबत संवाद साधलेला आहे आणि त्यांनी महत्त्वपूर्ण अशी माहिती जी ती आपल्याला दिली. आणि सोबतच आता आपण ऑपरेशन थिएटरमध्ये जाणार आहोत. अनेक लोकांना हेअर ट्रान्सफर संबंधित अनेक प्रश्न असतात, गैरसमज असतात, तेच दूर करण्यासाठी जे आहेत ते स्वतः प्रत्यक्ष सर कशाप्रकारे हे ऑपरेशन चालतं ते आपल्याला दाखवणार आहेत. आपण ऑपरेशन थिएटरमध्ये जाणार आहोत. सर, महाराष्ट्रात नाही तर देशभरात आपण सेवा देत असतात आणि ठाणेकरांसाठी हेअर स्पेशलिस्ट असं हे क्लिनिक आहे. या क्लिनिकविषयीचं वैशिष्ट्य काय सांगाल? तर मला असं वाटतं मी बोलतो तोपर्यंत तुम्ही ड्रेस चेंज करून घ्यावा. Yes, sir. आणि आपण ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊया. तोपर्यंत मी बोलून घेतो आपल्या प्रेक्षकांसोबत. तर ला डेन्सिटी हेअर ट्रान्सप्लांटेशन हे जे आम्ही हेअर सुपर स्पेशालिटी क्लिनिक स्टार्ट केलेले आहे ते महाराष्ट्र आणि पुण्यामध्ये आहे. आणि महाराष्ट्राच्या बाहेर बँगलोर, कोचीन, त्रिवेंद्रम आणि लखनौ या ठिकाणी आहोत. तर आम्ही जो सेंटर स्टार्ट केलेला आहे तो जो प्रॉब्लेम आजच्या तरुणाईला आहे की केसांचा नेहमी त्यांना इश्यू आजकाल भेडसावत आहे. बिकॉज ऑफ पुअर न्यूट्रिशन असू देत किंवा त्यांची लाईफस्टाईलचे चेंजेस असू देत, काही बाकीच्या बॅड हॅबिट्स असू देत किंवा स्ट्रेस फॅक्टर असू देत. आजकाल तो सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर झालेला आहे. कॉम्पिटिशन एवढी जास्त झालेली आहे की त्याच्यामध्ये आपल्याला हेअरफॉल फार लवकर जाणवायला लागलेला आहे. हेअरफॉल आणि बॉल्डनेस हे जुनी गोष्ट आहे की असं नाही की ते आताच स्टार्ट झालेलं आहे. टकलेपणा हा वर्षानुवर्षापासून स्टार्ट झालेला आहे. पण याची प्रॉपर ट्रीटमेंट किंवा यांचं प्रॉपर क्लिनिक आतापर्यंत कुठे बघायला मिळत नव्हतं. की डॉक्टरांकडे जायचो, डॉक्टर एखादा गोळी औषधं लिहून द्यायचं, पण त्यांचा प्रॉपर फॉलोअप किंवा त्यांचं खूप डेप्थमध्ये त्यांचा ॲनालिसिस किंवा त्याचं ट्रीटमेंट कधी व्हायची नाही. तर आपण जे ला डेन्सिटी हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिक किंवा हेअर क्लिनिक स्टार्ट केलं हे ह्याच अनुषंगाने केलं आहे की पेशंट इथे आल्यानंतर त्याचा कुठलाही प्रॉब्लेम असू देत केसांचा तो आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. भले तो पेशंट कुठल्याही लेवलचा बॉल्डनेस असू दे, त्याला डोनर असोत किंवा नसो. डोनर नसेल तर आपण त्याला बाकीचे ऑप्शन्स लाईक हेअर विग सजेस्ट करतो, त्यांना स्कॅल्प मायक्रोपिगमेंटेशन असे वेगवेगळे ट्रीटमेंट सजेस्ट करतो. ज्या पेशंटला हेअरफॉल होतो त्यांच्यासाठी आपण वेगळी ट्रीटमेंट सजेस्ट करतो. ज्यांना बॉल्डनेस आहे त्यांना हेअर ट्रान्सप्लांटेशन सजेस्ट करतो. तर मेल असू देत किंवा फिमेल असू देत दोन्हीमध्ये हेअर ट्रान्सप्लांटेशन शक्य असतं. फिमेलमध्ये तुम्ही टकलेपणा युजली बघितला नसेल, पण केसांमध्ये भांग वाढत जाणे, त्यांचं डिस्टन्स वाढत जाणे किंवा केसांमध्ये थिनिंग होणे अशा केसेसमध्ये सुद्धा आपण ट्रान्सप्लांटेशन करू शकतो. तर चला आपण जाऊया आता ऑपरेशन थिएटरमध्ये. नक्कीच आपण सरांसोबत संवाद साधलेला आहे. सर अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती जी आहे ती ठाणे लाईव्हच्या टीमला या ठिकाणी देत आहेत, जेणेकरून आपल्याला ज्या समस्या उद्भवत आहेत त्या समस्येचं पूर्ण असं निराकरण जे आहे ते हेअर स्पेशल सर्जन डॉक्टर गजानन साधू सर जे आहेत ते आपल्याला करत आहेत. आणि आता आपण ऑपरेशन थिएटरमध्ये जाणार आहोत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे लाईव्हच्या टीमने या ठिकाणी पूर्ण मास्क आणि हे जे कपडे ऑपरेशन थिएटरमध्ये लागतात ते परिधान केलेले आहेत. आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि कशाप्रकारे ही सर्जरी चालते याविषयी अनेक लोकांना जे गैरसमज असतात ते दूर करण्यासाठी स्वतः प्रत्यक्ष डॉक्टर आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहेत आणि कशाप्रकारे ही सर्जरी चालते हे आपल्याला सांगणार आहेत. आता आपण ऑपरेशन थिएटरमध्ये आहोत. तर ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंट हा जो झोपलेला आहे, पेशंट पोटावरती झोपलेला आहे आणि जे काम चालू आहे सध्या याला आपण एक्स्ट्रॅक्शन म्हणतो आहे. म्हणजे की डोक्याच्या मागच्या भागातनं, आता हा डोक्याचा मागचा भाग आहे पेशंटचा, पेशंट पोटावरती झोपलेला आहे, त्यांचा फेस त्या होलमध्ये आतमध्ये त्यांना श्वास घेण्यासाठी जागा आहे. ठीक आहे.
तर हे एक एक केसांचे मुळं काढणं चालू आहे सध्या. केसांची मुळं तुम्ही बघितलं असं पेशंट ट्रिम केलेला आहे. पेशंटला कुठे मोठे मोठे केस दिसत नाही आहेत आपल्याला याच्यामध्ये. तर पेशंटला पहिले ट्रिम केल्या गेलेलं आहे. पेशंटला भूल दिलेली आहे. ठीक आहे, जेणेकरून पेशंट बघा आता असं वाटतं की पेशंटला पूर्ण शुद्धीवर नाही आहे पेशंट, पण जर आपण पेशंटला उठवायचा प्रयत्न केला तर पेशंट उठणार आहे. असं नाही की पेशंट पूर्ण आपण झोपवलेला आहे, तसं नाही आहे. तर पेशंटला लोकल ॲनेस्थेशिया दिलेला आहे, त्याच्यामुळे पेशंटला पेन होत नाही आहे. ठीक आहे, तो हे एक्स्ट्रॅक्शनचा पार्ट सध्या चालू आहे. एकदा हे ग्राफ काढले की ते नंतर आपण इथे छोटे छोटे होल्स किंवा चिरा बनवणार आणि त्याच्यामध्ये एक एक ग्राफ सोडणार आहोत. ठीक आहे, तर हेअर ट्रान्सप्लांटेशन म्हणजे काय, तर इथनं केस एक एक ग्राफ काढणे आणि इथे त्याला परत रोपण करणे. तर पहिला पार्ट चालू आहे एक्स्ट्रॅक्शन. आता सर्जरी स्टार्ट झालेली आहे आणि एक्स्ट्रॅक्शनचा पार्ट चालू आहे सध्या. तर हे पेनलेस सर्जरी म्हणायला हरकत नाही, कारण आता पेशंटला कुठल्याही प्रकारचा पेन नाही, पण पेशंट कॉन्शियस है. आप ठीक हो, कंफर्टेबल हो आप? नाम बताइए आपका? अक्षय. ओके, अक्षय कहाँ से हो आप? मुंबई से. तो पेशंट हमारे साथ बात कर रहा है, मतलब पेशंट बोलतोय आपल्यासोबत, एवढा कम्फर्टेबल पेशंट. काही त्रास होतोय का तुम्हाला? पेशंटचं म्हणणं आहे कुठल्याही प्रकारचा सध्या त्रास नाही आहे. ओके, तर चलूया आपण ऑपरेशन थिएटरमध्ये जास्त थांबायला नको. ठीक आहे, तर पेशंट सर्जरी चालूया. आपण वाटल्यास परत नंतर आपण पेशंटशी भेटूया. नक्कीच आपण ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो आणि जे तिथे पेशंट अक्षय म्हणून आहे त्यांच्याशी संवादही साधला. स्वतः डॉक्टर त्यांच्याशी बोलले आणि आपण पाहिलं की त्यांनी या ऑपरेशन दरम्यान आपल्याशी संवाद साधलेला आहे. खरं तर जे लोकांच्या मनात असणारे जे गैरसमज आहेत ते नक्कीच दूर झालेले असतील. आपण पुन्हा डॉक्टरांकडे येऊया. सर, अनेकांना ना मेन याच्यामध्ये महत्त्वाचं की आर्थिक बाब, की किती खर्चिक ऑपरेशन असतं, त्याबद्दलही अनेकांना गैरसमज असतात. सर, त्याबद्दल काय सांगा? हेअर ट्रान्सप्लांटेशन जी आहे एक सुपरफिशियल सर्जरी आहे आणि सर्जरीपेक्षा मी म्हणतो की हे आर्ट आहे. आलं लक्षात की कसं आहे, कोणतंही ब्युटिफिकेशन जे आहे किंवा आपल्याला सौंदर्यामध्ये जर भर पाडायची असेल तर तुम्ही बघितलं असेल मेकअपमॅनपासून प्रत्येकाचे स्किल असतं की नेमकं मला सुंदर दाखवायचं आहे कोणाला, तर माझ्याकडे किती कौशल्य आहे की मी चांगल्या पद्धतीने दाखवू शकतो. राईट, जसं आर्ट आहे, कोणी पेंटिंग करतं, तर पेंटिंग करताना सगळ्यांचं स्किल सेम नसतं. प्रत्येकाचं पेंटिंग वेगळं असतं. M.F. हुसेनचं पेंटिंग करण्याची स्किल वेगळी आहे किंवा दुसऱ्या कोणाची तरी स्किल वेगळी आहे. तर तो प्रत्येकजण आपापल्या स्किलनुसार यांना चार्ज करत असतो. ठीक आहे, बेसिक डिग्री सगळ्यांकडेच असतं की ज्यावेळेस ऑपरेशन करतो त्यावेळेस तो डॉक्टर असला पाहिजे, हे बेसिक आहे. ठीक आहे, ज्याला त्याच्यामध्ये एक्सपर्टाईज असला पाहिजे किंवा त्याचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. पण बरेच लोकांचा प्रॉब्लेम हा होतो की ज्यावेळेस हेअर ट्रान्सप्लांटेशन करतात त्याच्यानंतर तो नैसर्गिक लूक येत नाही. तर हा जो नैसर्गिक लूक जे डॉक्टर देऊ शकतात, ते जे लोक एक्सपर्ट असतात त्याच्यामध्ये, त्यांचे चार्जेस थोडे जास्त असतात. किंवा असं आपण म्हणूया की एक नॉर्मल ॲक्टर आहे आणि एक शाहरुख खान आहे, असं जर कम्पेअर केलं तर शाहरुख खानची फी जास्त असते. का? त्याचं रिझनच हे आहे की त्यांचं ॲक्टिंगची जी कला आहे ती बाकीच्यांपेक्षा बेटर आहे. तसंच हेअर ट्रान्सप्लांटेशन हे एक आर्ट आहे ज्याच्यामध्ये नैसर्गिक लूक तुम्हाला परत इस्टॅब्लिश करून देणे, परत पहिल्यासारखा तुम्हाला कॉन्फिडन्स देणे आणि परत तुम्हाला तीच नवीन आत्मशक्ती किंवा आपण इनर कॉन्फिडन्स म्हणतो की तो डेव्हलप करून देणे हे डॉक्टरांचं स्किल आहे. त्यामुळे ज्यावेळेस डॉक्टर चार्ज करतात ते एक साधारणतः 50,000पासून तर 2 लाखापर्यंत पेशंटच्या टकलेपणानुसार, की टकलेपणा किती आहे, एवढंच कमी असेल भाग असेल तर डॉक्टरांचं लागणारा खर्चही कमी आहे, प्रयत्नही कमी लागतात, वेळही कमी लागतो. त्यामुळे अशा वेळेस चार्जेस कमी घेतले जातात. जर पूर्णच टकला आहे तर त्यावेळेस वेळही जास्त लागतो, स्किलही जास्त बेटर लागतात, वेगवेगळ्या एरियातनं केस काढायला लागतात, दाढीची काढायला लागतात, मग त्यावेळेस प्राईस जास्त असते. तर पेशंटची जी प्राईस ठरल्या जाते एक तर डॉक्टरांच्या स्किल्स आणि पेशंटचा एरिया किती आहे बॉड त्यानुसार त्याचं कॉस्टिंग ठरतं. तर खूप जास्त खर्चिक सर्जरी नाही आहे. 50,000पासून पण सुरू होतं आहे. पहिले लोक म्हणायचे की फक्त हे मोठ्या लोकांचंच काम आहे, हे ॲक्टर किंवा फॉरेनमध्ये जाऊनच करू शकतात किंवा पॉलिटिशियन्स किंवा बिझनेसमॅनच करू शकतात. असं कुठल्याही प्रकारचा नाही आहे तसं काही. कारण की टकलेपणा हा तर नॉर्मल मनुष्यालाही येतो, मोठ्या मनुष्याला म्हणजे श्रीमंत असतो त्यालाही येतो, यंग एजमध्ये पण येतो, 25 वर्षी 50 वर्षी पण येतो. त्यामुळे हा बायास न करता हेअर ट्रान्सप्लांटेशन सगळ्यांना अफोर्डेबल, सगळ्यांचं परवडेल असं, सगळ्यांच्या रीचमध्ये असावं
अशा पद्धतीनंच याची कॉस्टिंग आपण ठेवलेली आहे ला डेन्सिटीमध्ये तरी ॲटलिस्ट. सर खूप सुंदर अशी माहिती आपण सांगितलेली आहे. जाता जाता प्रश्न ठाणे लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांना काय आवाहन कराल? मला हेच म्हणायचं आहे की केस जे आहे हा आपल्या सौंदर्याचा आणि आपल्या कॉन्फिडन्सचा एक फार महत्त्वाचा भाग आहे. तर ला डेन्सिटी हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिक जे आहे हे तुम्हाला तुमच्या केसांची निगा कशी राखायची जेणेकरून तुमचा हेअरफॉल होणार नाही आणि हेअरफॉल झाल्यानंतर तो टकलेपणात कन्वर्ट होणार नाही याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती देऊ शकते, त्याच्याबद्दल गाईडलाईन्स देऊ शकते, तुम्हाला थोडी मदत पण करू शकते. तुम्ही माझ्याकडे जर लास्ट स्टेजमध्ये आला तर मला हेअर ट्रान्सप्लांट केल्याशिवाय पर्याय उरणार नाही अशा स्टेजपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जर आलात मी तुम्हाला बऱ्यापैकी मदत करू शकेल. मी तुम्हाला न्यूट्रिशनमध्ये खाण्यापिण्यामध्ये काय चेंजेस करायचे, तुमच्या लाईफमध्ये स्ट्रेस फॅक्टर कसे कमी करायचे जेणेकरून हॉर्मोन जे निगेटिव्ह हॉर्मोन असतात त्यांची संख्या कशी कमी करता येईल आपल्याला आणि त्याच्यावरती काय ट्रीटमेंट करता येईल जेणेकरून तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटच्या लेवलपर्यंत पोहोचू नये. डेफिनेटली याच्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू जेणेकरून तुम्ही तुमच्या सौंदर्यामध्ये आणखी भर टाकू शकणार. तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो बरेच दिवस आणि बरेच वर्ष मेंटेन राहील. तुम्हाला जर लोकांमध्ये जाताना टकलेपणामुळे जर तुम्हाला थोडासा लो कॉन्फिडन्स फील करत असेल किंवा तुम्हाला शर्मेची बाब वाटत असेल ते वाटण्याची कुठलीही गरज नाही. त्याच्यात तुमचा कुठलाही दोष नाही आहे. हे जिनेटिक आहे, हॉर्मोनल आहे, तुमचा दोष कुठलाही नाही आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये स्वतःवरती ओढून घेऊ नका कारण की ही जिनेटिक बिमारी आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःवरती ओढून फ्रस्ट्रेट डिप्रेस होऊ नका. आम्ही आहोत तुमची मदत करायला. जी काही शक्य होईल ला डेन्सिटी आणि माझ्यातर्फे मी 100% तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन. या भेटा, चर्चा करा, नंतर ठरवूया काय करता येईल तुमच्यासाठी. नक्कीच आपण डॉक्टर गजानन जाधव सरांसोबत संवाद साधलेला आहे आणि एकदम विस्तृत अशी सगळी माहिती डॉक्टरांनी आपल्याला दिली. नक्कीच आपली हेअर ट्रान्सफरविषयी असणारी भीती जी आहे ती या मुलाखतीनंतर निघून गेलेली असेल. अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.